नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण वांगी भात बनवणार आहे. तर कर्नाटक स्पेशल आहे हे, पण सर्वजण आवडीनं खातील असा हे वांगी भात होतं. तर त्यासाठी आपण ही कोथिंबीर घेतलेली आहे, नंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे एक अर्धी वाटी, नंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत, नंतर आल्याचा तुकडा आहे 1-1.5 इंचचे बारीक पीस करून घेतलेले आहेत आणि एक गड्डी लसणाची आहे. तर आपण हे सर्व साहित्य आपण अगोदर वाटून घेणार आहेत. आणि मसाल्यांमध्ये आपण हे धने पावडर घेतलेली आहे, नंतर जिरे पावडर आहे, हळद आहे आणि हे लाल तिखट घेतलेलं आहे. तर हे आपल्याला एवढाच फक्त मसाला वापरायचा आणि परत नंतर थोडासा गरम मसाला शेवटी टाकणार आहे मी. आणि वांगी भात म्हटल्यानंतर हे वांगे आहेत 5 वांगे, तर मी अशा मोठ्या मोठ्या अशा फोडी करून पाण्यामध्ये टाकलेला आहे, मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेला आहे. लाल पडतात त्याच्यामुळे. गावरान वांगे घेतलेले, शक्यतो असे हिरवट कलरचे, जांभळट कलरचे घ्या. तर हे असं वांगे कट करून घेतले. आणि हे एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे उभा, आणि कांदा घेतलेला आहे. आणि हे आपण थोडेसे वाटाणे भिजू घातले होते सकाळी, हे थोडेसे वाटाणे याच्यातले थोडे वापरणार आहे मी. आणि हे 2 वाटी तांदूळ आहेत, आपले साधेच आपले घरचे कोलम तांदूळ आहेत. ते धुवून आता आपल्याला बाकीची तयारी करेपर्यंत 15 ते 20 मिनिट भिजू द्यायचं आहे आणि फोडणी द्यायची आहे आपल्याला. आणि हे खडे मसाले वापरणार आहेत आपण. हे तेजपत्ता, नंतर हे दालचिनीचे 2 तुकडे आहेत, उंची शहाजिरी आहे, नंतर हे लवंग आहेत 5-6, मिरे 5-6, एक मोठी वेलची आहे आणि छोटे वेलचे 3 घेतलेले आहेत. तर हे वाटून घेणार आहे मी. तो कोथिंबीर टाकली, नंतर आपण लसूण पण टाकून घेणार आहेत. याच्यानंतर आल्याचे तुकडे टाकते आणि याच्यानंतर हे मिरची आहे, हे मिरचीचे पण 2-2 तुकडे करून घेते. आणि सगळ्यात शेवटी हे खोबरं, सुकं खोबरं पण आपण टाकून घेणार आहे. आणि हे छान आता याचं जाडसर असं वाटण करून घेणार आहे. तर चला तर मग आपण सुरुवात करू. तर आपण कुकरमध्ये करून घेणार आहे वांगी भात. तर त्यासाठी मी कुकर गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आपण 3 चमचे तेल टाकून घेणार आहे. तर तेल आपलं जास्त कडकडीत नाही होऊ द्यायचं, कारण मसाले जातात. त्याच्यामुळं थोडंसं गरम झाल्यानंतर हे तेजपत्ता, दालचिनी, नंतर मोठी वेलची अशी फोडून घेतली, सुगंध येतो त्याच्यामुळे फोडून घ्यायची. ही छोटी वेलची पण तशीच करून घेतलेली आहे, हे टाकून घेते. आणि सर्वात शेवटी हे आपलं लवंग, मिरे आणि दालचिनी हे पण टाकते. तर हे छान तडकू द्यायचं आपल्याला. तर छान सुगंध सुटला आहे आता मसाल्यांचा. यावेळेला आपण याच्यामध्ये कांदा कट करून घेतलेला आहे, तो कांदा टाकून घेते. आणि छान ह्याला एकदम सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. 3 ते 4 मिनिट टाकतं मोजून. तर छान परतून घेऊ. मस्त सुगंध सुटला आहे एकदम खडे मसाले आणि कांद्याचा. नेहमी आपलं तेच खिचडी खा, पुलाव खाव हे असं करून कंटाळा येतो. तर त्यासाठी काहीतरी आपलं थोडंसं वेगळं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्याचे वगैरे थोडे पदार्थ पण आपण करून थोडं त्याची चव चाकली पाहिजे, हो की नाही? कारण असे पदार्थ खायचे म्हटलं तर हॉटेलमध्येच जावं लागतं. मग त्याच्यामुळे हॉटेलचा पण खर्च वाचतो, आपली हौस पण पूर्ण होती आणि घरचे सगळ्यांचं एकदम म्हणजे मन तृप्त होईपर्यंत खाल्लं पण जातं.
त्यामुळे असे पदार्थ थोडेसे वेगवेगळे करत असते मी नेहमीच, मग तेही घरच्या साहित्यामध्ये. तर आपण याला परतून घेऊ आता. तर कांदा छान आता सोनेरी कलरवर परतून झाला आहे आपला. बघू शकता तुम्ही, दाखवते तुम्हाला. बघा हे अशा पद्धतीनं. तर हे कांदा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो कट करून घेतलेला होता, तो टोमॅटो टाकून घेते. आणि त्याला पण आपल्याला परतून द्यायचं. पूर्ण आपल्याला हे टोमॅटो गाळ करायचं नाही, फक्त 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं. तर मिनिटभर झालेला आहे. तर आपण आता हे वाटण जे केलं होतं, हिरवी मिरची आणि याचं आलं, लसूण, कोथिंबीर आणि सुकं खोबरं, याचं हे वाटण आपण टाकलं आहे आणि 1 चमचाभर ठेवलेलं आहे. कारण आपण ह्याच्यासोबत थोडंसं टोमॅटोची कढी करणार आहे. तर त्या कढीसाठी 1 चमचा मी शिल्लक ठेवलं आहे. जास्तीचं वाटण घेतलं होतं वाटण्यासाठी. तर त्याच्यामुळे हे परतून घेऊ आपण आता. आणि लगेच आपण याच्यात वाटाणे पण टाकून घेणार आहे. तर हे भिजवलेले वाटाणे आहेत, ते टाकून घेते. छान फ्राय करून घ्यायचं याला पण. आणि लगेच हे आपण जे वांग्याच्या फोडी घेतल्या होत्या, त्या वांग्याच्या फोडी टाकून घेतो पाण्यातून काढून. मस्त होतो एकदम वांगे भात. ते छान तेलात परतल्यानंतर हे जे आपण मसाले घेतले होते, हे धने पावडर, जिरे पावडर, नंतर लाल तिखट आणि हळद, हे सगळं टाकून घेणार आहे. आणि तेलावर छान परतून घ्यायचं. उगी थोडा वेळ परतून घ्यायचं. तर छान परतून घेतल्यानंतर आपण याच्यात जे आपण धुवून भिजत घातले होते तांदूळ, ते टाकून घेणार आहे. तर टाकून घेऊ आपण तांदूळ. छान मिक्स करून घ्यायचं. आणि आपण 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, तर 4 वाटी पाणी टाकणार आहे. पाणी गरम करायला ठेवलं, थंड पाणी टाकायचं नाही याला. तर तांदळाच्या प्रत्येक तांदळानुसार वेगवेगळं पाणी लागतं. तर तुमच्या चवीनुसार किंवा तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं काय नाही, त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी टाका. तर हे गरम पाणी ओतते मी. हे पाणी मी पूर्ण मोजून घेतलं होतं. आणि छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. चवीनुसार 1.5 चमचे मीठ टाकते. आणि थोडासा अवघी वरतून गरम मसाला टाकते. आणि आपण आता झाकण लावून घेणार आहेत. तर उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण करून घेणार आहे. आणि फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण टोमॅटोची कढी करून घेणार आहे. तर हे 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. तर आपण याला आता शिजवून घेणार आहे. त्यासाठी गरम पाणी ठेवलं आहे.
तर हे 2 टोमॅटो आपण असे या साईडनं पूर्ण कट करून हे मधलं पण थोडासा कठीण भाग असतो तो काढून घेतला आहे आणि हे असे आपण पालते याला शिजवून घेणार आहे. ते झाकून शिजवू. तर 5 मिनिट झालेलं आहे. आपले टोमॅटो छान शिजले असतील. आता बघू आपण. हां बघा, एकदम छान असे शिजून एकदम असे उलून आल्यासारखे आलेले आहेत. हे साल पूर्ण सहज निघू शकते असे झालेले आहेत. तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आणि गॅस बंद करते. आणि हे जे राहिलेलं पाणी ते आपण कढीसाठी वापरणार आहेत. हे टाकून द्यायचं नाही. ह्याची साल आपण अलगद अशी काढून घेणार आहे. बघा, अगदी सहज निघते. ह्या अशा पद्धतीनं पूर्ण ह्या आपण टोमॅटोचे काढू. ते हे साल आपण काढले, बाजूला करून घेऊ ह्या सालीला आता. आणि हे छान टोमॅटो एकदम आपले शिजले पण आहेत. तर ह्याचे बारीक तुकडे करून घेऊ म्हणजे पटकन थंड होतात. म्हणजे वाटायला पण सोपं जातं लगेच. वाटून घेते. पाणी टाकायचं नाही. टोमॅटोच्या पाण्यासहितच ते बारीक होतं. त्याच्यामुळे ह्याच्यासहित आपण वाटून घेणार आहे. तर हे अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे. हे जे काही थोडंफार राहिलेलं असेल कठीण भाग असलेला हा आपण काढून घेणार आहे. आणि याची मस्त आता कढी बनवते. तर चला आपण कढीला फोडणी देऊन घेऊ. तर हे भांडं गरम करायला ठेवलं ज्याच्यामध्ये टोमॅटो शिजवून घेतले आपण, त्याच्यामध्येच आपण कढी करतो. तर हे 2 चमच्याला थोडंसं कमी तेल आहे, 1.25 चमचे. तर हे आपण तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. तर तेल छान गरम झालं आहे. तर आपण मोहरी टाकून घेऊ. 1/2 चमच्यापेक्षा पण कमी मोहरी टाकली. गॅस कमी करायचा. आणि आता जिरे टाकायचे तितकेच. याच्यानंतर ठेचून घेतलेला लसूण आहे तो टाकायचा. छान जरा ह्याला सोनेरी कलर येऊ द्यायचा आहे आपल्याला. आणि सोनेरी कलर आल्यानंतर हे हिरवे मिरचीचे तुकडे असे मधून कट करून घेतलेले आहेत हे टाकून घेऊ आपण. 3 हिरव्या मिरच्या आहेत. आणि याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकून घेणार आहे. आणि सर्वात शेवटी आपण जे वाटण ठेवलं होतं हिरवी मिरची, आलं आणि लसूण, कोथिंबीर आणि खोबरं याचं वाटण केलं होतं ते आपण टाकून घेतलं आहे. आणि छान तेलावर एकदम परतून घ्यायचं एक खमंग असं. ह्या पूर्ण वाटणाचा आणि ह्या पूर्ण कढीपत्ता वगैरे सगळ्यांचा असा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान. आणि याच्यानंतर आपण हळद टाकणार आहे ह्याच्यात. तर हळद टाकते. आणि याच्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकणार आहे किंचित. आणि छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मसाले जळायच्या अगोदर लगेच आपल्याला हे जे आपण वाटण करून घेतलं होतं टोमॅटोचं हे टाकून घेऊ. आणि हे 2 चमचे बेसन पीठ घेतले. हे आपण थंड पाण्यामध्ये कालवून घेऊन नंतर टाकणार आहेत.
आता हे पीठ कालवून घेतलं आहे थंड पाण्यामध्ये. हे आपण टाकून देऊ. आणि जे आपण टोमॅटो शिजवण्यासाठी जे गरम पाणी केलं होतं तेच आपण कढीचं म्हणजे वाढवण्यासाठी करणार आहे. तर दाटसर कशी पाहिजे काय नाही त्या प्रमाणामध्ये तुम्ही करा, तुमच्या घरातल्या मेंबरला जशी आवडत असेल तशी. तर हे अशा पद्धतीचे मला बरे वाटते. आणि सगळ्यात शेवटी आपण मीठ टाकणार आहे अर्धा चमचा. आणि छान एक उकळी काढून घ्यायची. तर बघा छान उकळी आलेली आहे, मस्त एकदम. इतका छान सुगंध सुटला आहे ना की बस. तुम्ही याच्यासोबत खाण्यासाठी टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोचं सूप पण करू शकता किंवा दह्याची कढी पण करू शकता. तर हे आता मी कोथिंबीर टाकून घेते वरतून आणि गॅस बंद करते. आणि तुम्हाला आता ताट करून दाखवते. वा, एकदम मस्त बेत झालेला आहे. ते पूर्ण कुकर आपलं थंड झाले, काढून बघू आपण. बघा किती एकदम छान झालेला आहे. मस्त सुगंध तर एवढा छान आहे इथं की बस. ते असं आपण अलगद हाताने एकदम असं हलवून घेणार आहे याला, म्हणजे वांगे तुटले नाहीत पाहिजे. ते ह्या अशा पद्धतीनं पूर्ण मिक्स करून घेते. कांदा. तर हे अशा पद्धतीनं आपण मस्त असा वांगीभात केलेला आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला हे वांगीभात आणि टोमॅटोचे कढीची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. मस्तपैकी हे टोमॅटोची कढी, वांगीभात, नंतर हे आपलं लिंबाचं लोणचं आहे आणि थोडंसं उडदाचं पापड तळून घेतलं आणि मस्त असा कांदा. तर हे अशा पद्धतीनं रात्रीच्या जेवणाचा बेत आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.